त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला पॉईंट मी तुम्हाला सांगितलं एक्झाम कधी एक्सपेक्टेड आहे. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे एक्झाम पॅटर्नचा. एक्झाम पॅटर्न रिलेटेड मला भरपूर प्रश्न असतात. त्यामध्ये मित्रांनो यांनी ऑफिशियली कुठल्याच प्रकारची नोटीस किंवा नोटिफिकेशन महाजनकोने अजूनपर्यंत दिलेली नाही आहे. परंतु जी काही माहिती मिळते आहे की जे तुमचं जॉब प्रोफाईल असतं, महाजनको असो, महाट्रान्सको असो, महावितरण असो किंवा इरिगेशन असो किंवा तुमचं महानगरपालिका असो, कोणत्याही एक्झाम असो, तुमचं जॉब प्रोफाईल जे राहतं त्या रिलेटेड तुम्हाला त्या टॉपिकवर क्वेश्चन राहू शकतात किंवा राहण्याची शक्यता असते. ठीक आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. आपण बघणार आहोत की महाजेनको म्हणजे महानिर्मिती MSCVच्या ज्या 3 कंपन्यांमध्ये विभाजन झालं 2005 मध्ये, त्यामध्ये महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती अशी 3 कंपन्या निर्माण झाल्या. त्यामध्ये पॉवर जनरेशनचं काम जे करते ती पॉवर जनरेशनचं जे काम करते ते आहे महानिर्मिती कंपनी म्हणजे महाजेनको आपण ज्याला म्हणतो, किंवा MSPGCL महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड असं त्याला म्हणतो. तर त्यामध्ये जे काही विविध आपले महाराष्ट्रामध्ये पॉवर प्लांट्स आहेत तर त्याच्यामध्ये जी रिक्रुटमेंट असते, त्याच्यामध्ये जी भरती असते त्या रिलेटेड आपण वरच्यावर अपडेट्स मागच्या 1-1.5 वर्षापासून देतो आहोत. तर त्यामध्ये साधारण 661 जागांची अतिशय चांगली वॅकन्सी ज्युनियर इंजिनियर आणि असिस्टंट इंजिनियर म्हणजे डिप्लोमा आणि डिग्री होल्डर्स, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल असेल, मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल आणि इन्स्ट्रुमेंटेशन असेल, या 3-4 ब्रांचेससाठी आणि सब ब्रांचेससाठी अतिशय चांगली वॅकन्सी आपल्याकडे आलेली आहे डिप्लोमा आणि डिग्री विद्यार्थ्यांकरता. जे काही आता माझ्याशी कनेक्टेड झालेले विद्यार्थी जे मेंबर्स आहेत किंवा जे विद्यार्थी कनेक्टेड आहेत त्याच्यामध्ये महाजेनकोचे प्रिपरेशन करणारे जास्त विद्यार्थी आहे. त्यांचे जे काही प्रश्न आहेत किंवा ज्यांनी जे काही माझं कॉन्व्हर्सेशन त्यांच्याशी झालेलं आहे त्याच्यावरून काही पॉईंट्स माझ्या लक्षात आला आहे. त्यावरून मी तुम्हाला थोडंफार इथे एक आजच्या व्हिडिओमध्ये थोडंफार गाईडलाईन देणार आहे. पुढच्या जे काही आता साधारण बघा आजची एक 5-6 तारीख आहे, तर पुढे साधारण 1-1.5 महिन्यामध्ये म्हणजे बघा फेब्रुवारीच्या एंडिंगमध्ये एक्झाम एक्सपेक्टेड आहे महाजेनको ज्युनियर इंजिनियर आणि असिस्टंट इंजिनियरची. त्यामध्ये थोडंफार गॅप राहीलच. ज्या विद्यार्थ्यांनी दोन्ही फॉर्म भरले असतील त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगली संधी आहे. आता 1 ते 1.5 महिना तुमच्याकडे शिल्लक आहे. 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुम्हाला जे काही प्रिपरेशन करणे आहे किंवा जे काही तुम्हाला करणे अपेक्षित आहे त्यामध्ये तुम्ही 1 ते 1.5 महिन्यामध्ये कशावर फोकस करायला पाहिजे किंवा कोणत्या टॉपिक्सवर भर द्यायला पाहिजे, कोणत्या सब्जेक्ट्सवर भर द्यायला पाहिजे हे थोडंफार मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये इथे सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि कमी ड्युरेशनमध्ये तुमचं प्रिपरेशन होऊ शकेल. आणि त्याच्यामध्ये आपण काही थोडंफार इथे आता पॉईंट्स असे सांगणार आहे की जेणेकरून तुमच्या पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये किंवा आता जर तुम्ही अभ्यास सुरू केला असेल एखाद महिन्यामध्ये किंवा 15 दिवसामध्ये तर तुमचा अभ्यास हा बऱ्यापैकी झाला पाहिजे आणि तुमचा स्कोअर आला पाहिजे. आपलं एकदम ओव्हरऑल आपला उद्देश काय असतो या एक्झामचा किंवा या एक्झाम देण्यामागचा की आपलं सिलेक्शन झालं पाहिजे, आपण गव्हर्नमेंटमध्ये जॉईन झालं पाहिजे, गव्हर्नमेंट जॉब आपल्याला मिळाला पाहिजे, हाच आपला एक उद्देश राहतो. त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे मित्रांनो की तुम्हाला एक्झाम याच्याबद्दल सांगितलं मी एक्झाम डेटबद्दल की एक्झाम डेट जी आहे ती कन्फर्म सांगणे कठीण आहे, परंतु फेब्रुवारीच्या कोणत्याही वीकमध्ये प्रोबॅबली 3rd और 4th वीकमध्ये एक्झाम होऊ शकते. त्याचं जे नोटिफिकेशन आहे किंवा जे काही आपण म्हणतो हँडआउट आहे किंवा मग आपलं साईटवर जे नोटिफिकेशन येतं, नोटीस येते, ती साधारण फेब्रुवारीच्या 1st वीकमध्ये येण्याची शक्यता आहे. बरं, अजून काही कन्फर्म नाही आहे त्या गोष्टी. थोडंफार HR जे काही HR हेड ऑफिस असतात महाजेनकोचे तिथे कॉन्टॅक्ट करणं सुरू आहे माझं पर्सनली. त्याच्यामध्ये काही आणखी माहिती मिळाली तर मी तुम्हाला काही दिवसामध्ये ते सांगेलच, ते अपडेट देईलच. परंतु सध्या आपण साधारण बघा आजची 6 तारीख म्हणजे 1-1.5 महिना म्हणजे साधारण 40 to 45 डेज 40 डेज 45 डेजमध्ये तुमचं एक प्लॅन करायला तुम्हाला काहीच हरकत नाही आहे. त्यामध्ये जे विद्यार्थी आता बघा कसं असतं, कोणत्याही एक्झाममध्ये जी आता महाट्रान्सको झाली किंवा कोणतीही एक्झाम असेल त्याच्यामध्ये कॉन्सेप्च्युअल बेस किंवा कॉन्सेप्च्युअल बेसिस स्टडी करणे अतिशय आवश्यक असतं, कारण हे कुठलाही प्रश्न विचारत आहेत हे लक्षात आलेलं आहे. रिपीटेड प्रश्न अतिशय कमी असतात. जे काही तुमचं आता एक्झाम असतं त्याच्यामध्ये रिपीटेड प्रश्न हे कमी असतात, परंतु कॉन्सेप्च्युअल बेस किंवा तुमचं जर बेसिक नॉलेज चांगलं असेल कोणत्याही सब्जेक्टचं, ते इलेक्ट्रिकल असो, इलेक्ट्रॉनिक्स असो, सिव्हिल असो, तुमचं कोणतंही ब्रँच असो, त्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्सेप्च्युअल बेस किंवा तुमचं एक कॉन्सेप्ट थेरी पक्की असेल तर तुम्ही कोणत्याही प्रश्नाचं उत्तर हे नक्की देऊ शकता. परंतु आता सध्या जे ड्युरेशन आहे 1 ते 1.5 महिना किंवा 2 महिने 1.5 महिना साधारण त्यामध्ये काय प्रिपरेशन केलं पाहिजे त्यानुसार आपण असं गायडन्स देत राहतो. याचा अर्थ असा नाही की कॉन्सेप्ट बेस तुम्ही स्टडी सोडून द्या आणि बाकीचं करत बसा फास्टमध्ये, तसं नाही आहे. परंतु आपल्याला काही ना काही एनी हाऊ आपल्याला सिलेक्शन करणे आहे, सिलेक्शन तुमचं झालं पाहिजे, त्यासाठी आपण हे गायडन्स देत राहतो मित्रांनो. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला पॉईंट मी तुम्हाला सांगितलं एक्झाम कधी एक्सपेक्टेड आहे. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे एक्झाम पॅटर्नचा. एक्झाम पॅटर्न रिलेटेड मला भरपूर प्रश्न असतात. त्यामध्ये मित्रांनो यांनी ऑफिशियली कुठल्याच प्रकारची नोटीस किंवा नोटिफिकेशन महाजनकोने अजूनपर्यंत दिलेली नाही आहे, परंतु जी काही माहिती मिळते आहे
आणि आणखी यावर आपण कन्फर्मेशन काढायचा प्रयत्न करतो आहे, कारण की यावर आपल्याला टेस्ट सिरीजसुद्धा लॉन्च करायची आहे JEEची पुढल्या काही दिवसामध्ये महाजेनकोची. त्यासाठी आपण माहिती काढणं सुरू आहे, कारण की कसं आहे, एक्झाम पॅटर्न कन्फर्म असल्याशिवाय टेस्ट सिरीज लॉन्च करता येत नाही, कारण की त्याच्यामध्ये डिफरन्स होऊ शकतो, त्याच्यामध्ये फरक पडू शकतो. कारण आधीचा जो पॅटर्न होता ते 180 मार्काचे तुमचं जे काही ओव्हरऑल राहत होतं, 60 प्रश्न टेक्निकल आणि 60 प्रश्न तुमचे नॉन टेकचे. परंतु आता असं झालं आहे की IBPS एक्झाम कंडक्ट करते आहे, त्याच्यामुळे IBPSचं पॅटर्न हे वेगळं आहे. महाट्रान्सो आपण देत आहे. महाट्रान्समध्ये 50 प्रश्न 110 मार्क टेक्निकल, त्यानंतर रिजनिंग 40 प्रश्न 20 मार्क, ॲप्टिट्यूड 20 प्रश्न 10 मार्क आणि आपले मराठी लँग्वेज 20 प्रश्न 10 मार्क. तर या केसमध्ये म्हणजे महाजेनको JEEच्या केसमध्ये एक साधारण 70 to 80% अशी शुअरिटी आहे की जे IBPSचं सिलेबस आहे ते सिलेबस इथे पुढे याच्यात ते घेण्याची शक्यता आहे, किंवा त्याबद्दल आपल्याला काही दिवसामध्ये नोटिफिकेशन येईलच. ठीक आहे, त्याच्यामुळे त्यानुसार आपलं प्लॅनिंग असणं आवश्यक आहे, की जे तुमचं जॉब प्रोफाईल असतं, महाजेनको असो, महाट्रान्सको असो, महावितरण असो किंवा इरिगेशन असो किंवा तुमचं महानगरपालिका असो, कोणत्याही एक्झाम असो, तुमचं जॉब प्रोफाईल जे राहतं त्या रिलेटेड तुम्हाला त्या टॉपिकवर क्वेश्चन राहू शकतात किंवा राहण्याची शक्यता असते. ठीक आहे, त्याच्यामुळे महाजेनको जे जॉब प्रोफाईल आहे किंवा महाजेनकोचं जे काही तुम्हाला वर्किंग आहे JEEचं, त्यानुसार तुमचा अभ्यास असणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला ते जॉब प्रोफाईल माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुमचं जे पॉवर प्लांट असतात मोठे मोठे जे काही आपले आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्याच्या रिलेटेड जे काही वर्किंग असतं त्याच्यानुसार आपण जे काही टॉपिक्स काढलेले आहे तुम्हाला इथे सांगतो. हे महत्त्वाचे आहेत मित्रांनो. याच्यामध्ये बाकी तुम्हाला करणं आवश्यकच आहे, नो डाऊट तुम्हाला ते सुद्धा करणे आहे. याचा अर्थ असं नाही की मी ते 3-4 टॉपिक सांगतोय म्हणजे हेच करावे. परंतु जे विद्यार्थ्यांना आता वेळ नाही आहे आणि बेसिकचं थेअरी वाचण्यामध्ये खूप वेळ नाही, त्यांना नाही आहे आणि थोडंफार MCQ करायचे आहेत किंवा थेअरीसुद्धा करायची आहे, पण थोडी 1-1.5 महिन्यामध्ये होईल अशी करायची आहे, त्यांच्यासाठी पॉवर सिस्टीम हा बेस्ट आहे. पॉवर सिस्टीमवर 30 प्रश्न अपेक्षित आहे 50 पैकी. ठीक आहे, साधारण 50 पैकी 30 प्रश्न याच्यावर येण्याची शक्यता दाट आहे. दाट म्हणजे काय, मी म्हणेल 90% शक्यता आहे, कारण की आतापर्यंतचा रेकॉर्ड तोच सांगतो आहे की पॉवर सिस्टीमवर जास्तीत जास्त प्रश्न असतात. पॉवर सिस्टीममध्ये तुमचं पॉवर जनरेशन आहे, त्यानंतर डिस्ट्रीब्युशन आहे, ट्रान्समिशन आहे, पूर्ण घोळून प्यायला अतिशय आवश्यक आहे. ट्रान्समिशनमध्ये भरपूर प्रश्न येऊ शकतात, जनरेशनमध्ये प्रश्न जास्त येऊ शकतात आणि डिस्ट्रीब्युशनवरचे सुद्धा प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे, त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये इकॉनॉमिक्स ऑफ पॉवर जनरेशन झालं, त्यानंतर तुमचं जनरेटिंग पॉवर स्टेशन झाले, त्यामध्ये थर्मल पॉवर प्लांट, इलेक्ट्रिक पॉवर प्लांट, नंतर बाकीचे तुमचे लोड फॅक्टर्स आहे, टॅरिफ आहे वगैरे, हे जे याच्यामधले जे आपलं जनरेशन किंवा पॉवर सिस्टीममध्ये जे टॉपिक्स तुम्हाला असं वाटते की जे याच्यामध्ये सिलेबसमध्ये कव्हर होतील ते सगळे तुम्हाला इथे करणे भाग आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा नेटवर्क ॲनालिसिसमध्ये ट्रान्सकोमध्ये सुद्धा एक साधारण 4-1 प्रश्न विचारले होते. याच्यामध्ये सुद्धा 3 ते 4 प्रश्नांची शक्यता आहे. नेटवर्क थिअरी झाले, थेरम झाले, त्या रिलेटेड कॅल्क्युलेशन झाले, फॉर्म्युलेटिकल प्रश्न झाले वगैरे, फॉर्म्युला बेस्ड प्रश्न झाले. त्यानंतर मशीन्समध्ये एक साधारण 4 ते 5 प्रश्न एक्सपेक्टेड आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात मेन पार्ट म्हणजे आपला ट्रान्सफॉर्मरमध्ये जे प्रकार आहे वेगवेगळे, बाकी तुमचे मोटर्स वगैरे आहेत किंवा बाकीचे सिंक्रोनस मशीन्स वगैरे, तर हे सगळं तुम्हाला करणं इथे भाग आहे. मशीन्समध्ये जे काही प्रकार आहेत त्याचे टाईप्स आहे, टाईप्सनुसार ते प्रश्न थेरॉटिकलमध्ये येऊ शकतात. ठीक आहे, त्यानंतर अदर्समध्ये बघा, अदर्समध्ये मित्रांनो 10 तुमचे प्रश्न 50 पैकी राहू शकतात. त्यामध्ये तुमचं बेसिक इलेक्ट्रिकलचे थोडेफार प्रश्न 2-3 प्रश्न एखादा थिअरीमध्ये विचारला एखादा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर बेसिक इलेक्ट्रॉनिक्स आहे, ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्स आहे, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचा मेजरमेंट, सगळ्यात महत्त्वाचं मेजरमेंट विचारलं तर मेजरमेंटवरचेच 3-4 प्रश्न ते विचारतील. त्याच्यामुळे एकंदरीत हा पूर्ण असा एक आपल्याला अभ्यास करणे भाग आहे. परंतु तुम्हाला जे विद्यार्थी आता नवीन आहे, ज्यांना आता 1.5 महिन्यामध्ये अभ्यास करायचा, त्यांनी सगळ्यात जास्त फोकस पॉवर सिस्टीमवर करणे भाग आहे. पॉवर सिस्टीमवर साधारण 30 ते 35 प्रश्न ॲटलिस्ट येण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या डायरेक्शनने ते प्रश्न विचारतात, ॲज इट इज प्रश्न विचारत नाही, तुम्हाला कोणत्याही साईडनी कसंही ते प्रश्न विचारू शकतात. त्याच्यामुळे तुमचं ॲटलिस्ट त्याची तरी थिअरी करणं आवश्यक आहे. थिअरी तर सगळ्यांचीच तुमची पक्की असणं किंवा कन्फर्म असणं आवश्यक आहे, तुमचा अभ्यास असणं आवश्यक आहे थिअरीचा. परंतु ॲटलिस्ट पॉवर सिस्टीमची थिअरी पूर्णपणे चांगली करून ठेवा आणि मशीनचे चांगले करून ठेवा. नेटवर्क ॲनालिसिस आणि मशीन्स आणि आपलं हे पॉवर सिस्टीम. ठीक आहे, या 3 टॉपिक चांगले करा. बाकीचे जे आहे ते सुद्धा तुम्हाला करणं भाग आहे, परंतु त्याचं तुम्ही थोडंफार MCQ बेस किंवा ऑब्जेक्टिव्ह बेस जे तुम्हाला मी आता बुकसुद्धा सांगेल, ते सुद्धा तुम्ही बुक यूज केलं तरी तुम्हाला त्यातून तुम्ही अभ्यास करू शकता. हा जर तुम्ही हे जे सिलेबस हे जे एक्सपेक्टेड आपलं फॉलो केलं ना, तर तुम्हाला ॲटलिस्ट 30 ते 35 मार्क्स सहज मिळू शकतात. आणि आपल्याला आपण कट ऑफवर सुद्धा डिस्कस करणार आहे आता, 150 पैकी कट ऑफ जो असतो तो. तर त्याच्यामध्ये हे जे मेन आहे मित्रांनो, माझ्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला करणं भागच आहे, परंतु हे जे 3 आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहे. याच्यामध्ये मेजरमेंटसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे, तो मी अदर्समध्ये घेतलेला आहे. ठीक आहे, तर असं एकंदरीत आहे मित्रांनो. तर त्यामध्ये तुमचं जे काही JEE आणि AEची लेवल आहे बघा, तुम्हाला एक महत्त्वाचं सांगतो, JEEचं जे आहे आणि AEचं ग्रेड, ठीक आहे, त्याच्यामध्ये
आपण पहिले थोडंफार याच्याबद्दल कट ऑफमध्ये विचार करू थोडाफार, ठीक आहे. तर मागचा जो कट ऑफ आहे जेईचा, मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तुम्हाला, तो 180 पैकी होता. 180 पैकी साधारण 114 ते 115 तुमचं मार्क्स आले पाहिजे 180 पैकी, हे मार्कामध्ये सांगतो 180 पैकी. आणि साधारण 18 ते 120 हे आहे एईसाठी कट ऑफ, ठीक आहे. आपण बघू 115 120 इथे घेऊ जेईचा कट ऑफ आणि एईचा कट ऑफ. आता जे एक्झाम पॅटर्न आहे 150 पैकी बघा, मला असं वाटतं की याच्यामध्ये ॲक्च्युली कट ऑफ माझ्या दृष्टीने थोडा जास्त असतो याच्यामध्ये जेनकोमध्ये. तर त्याच्यामध्ये 150 पैकी साधारण मला असं वाटतं की तुम्ही 95, हे ओपन ओबीसीसाठी सांगतो, बाकी त्याच्या खाली सगळे येतील बघा. 90+ वगैरे तुम्हाला घ्यावं लागेल, ठीक आहे. 90+ तुम्हाला जेईसाठी घ्यावं लागेल, 150 पैकी सांगतो आहे. आणि इथे 95+ हे एईसाठी, म्हणजे हे एक्सपेक्टेड आहे. याच्यामध्ये जेईचं म्हणजे 150 पैकी तुम्हाला 90 वगैरे म्हणजे 60% मार्क्स आवश्यक आहे आउट ऑफ 100. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एईसाठी 95+ मार्क्स तुम्हाला आवश्यक आहे. जेनकोमध्ये तुम्हाला क्लिअरली सांगतो, कारण की याच्यामध्ये कसं आहे बरेच ब्रँचेस इन्क्लुडेड असतात. त्याच्यामध्ये 661 जरी वॅकन्सी असल्या तरी आपल्या ब्रँच वाईज आपल्या कॅटेगरी वाईज काढल्या तर जागा अतिशय कमी होतात, ठीक आहे. त्याच्यामध्ये 90+ तुम्हाला जेईसाठी लागेल आणि 95+ तुम्हाला एईसाठी. ॲटलिस्ट एवढे मार्क तुम्हाला घेणे भाग. आणखी एक तुम्हाला सांगतो की जेईचं जे आहे ते 1 लाईन प्रश्न किंवा थिअरॉटिकल प्रश्न जास्त येण्याची शक्यता आहे. जेईमध्ये 50 पैकी म्हणजे पर्सेंटेजमध्ये जर आपण घेतले तर साधारण 70 to 80%, 80% प्रश्न ही थिअरॉटिकल बेस आणण्याची शक्यता आहे जेईसाठी. आणि 20% हे न्यूमेरिकल किंवा फॉर्म्युला बेस. न्यूमेरिकल हे अतिशय कमी राहतील जेई लेवलला आणि थिअरॉटिकल बेस हे जास्त राहतील. आणि आपण एईचा विचार केला तर साधारण एईच्या आता जे एई ट्रान्सफर झालेली आहे त्याचं जर आपण थोडंसं आपण त्यानुसार त्यावर बोलतो म्हटलं, त्याच्यामध्ये एईसाठी 50% सुद्धा शक्यता आहे. न्यूमेरिकल, फॉर्म्युला बेस आणि नंतर थेअरी 50% आणि 50% फॉर्म्युला बेस आणि न्यूमेरिकल अशी येऊ शकतात. किंवा मग 70-30चा रेशिओसुद्धा येऊ शकते. थोडंफार इथे चेंजेस होण्याची शक्यता आहे. पण तो जेईसाठी 70 to 80% थेअरी आणि 25% तुमचं न्यूमेरिकल किंवा फॉर्म्युला बेस असे एकंदरीत सीन राहण्याची शक्यता आहे एक्झाममध्ये. जेईमध्ये इझी टू मॉडरेट लेवलचे प्रश्न हे कमी राहतील आणि इझी लेवलचे प्रश्न जास्त राहण्याची शक्यता आहे. आणि एईमध्ये मॉडरेट टू हार्डसुद्धा राहू शकतात. पण मॉडरेटमध्येच प्रश्न जे काही लेवल आहे ती मॉडरेटच राहणार आहे. परंतु एक साधारण 50 पैकी 5 ते 7 प्रश्न किंवा 10 प्रश्न हे हार्ड लेवलचे सुद्धा असू शकतात. त्यानुसार तयारी तुमची असणं आवश्यक आहे, ठीक आहे. आता बुक्सबद्दल बोलू आपण. जे महत्त्वाचे बुक्स आहेत थेअरी रिलेटेड, त्यामध्ये पॉवर सिस्टीम वगैरे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, याची तुम्हाला थेअरी करणे अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला VK मेहता, माझ्यासाठी मी तुम्हाला जे सांगतो की जे महत्त्वाचे बुक्स आहेत ते सांगतो. VK मेहता, त्यानंतर तुमचं BLT जे बुक्स अतिशय चांगले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला, आणि VK मेहता आणि RK राजपूत हे सगळ्यांचे थिअरी प्लस ऑब्जेक्टिव्ह दोन्ही अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये JB गुप्ताचं सुद्धा आहे, परंतु ते अतिशय वास्ट बुक आहे. परंतु त्यामधले जे मेन टॉपिक्स आहेत तेच तुम्हाला करणे आहेत. ते तुम्हाला भीमराचं सुद्धा येते, आपलं पॉवर इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड तुमचं बुक येतं, परंतु ते इतकं मोठं बुक यूज करायची गरज नाही आहे. त्यावरती तुम्ही ऑब्जेक्टिव्ह जरी केले पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचं जे काही असेल, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स असेल, तुमचं पॉवर असेल, ॲनालॉग असेल, डिजिटल असेल, याचे तुम्ही MCQसुद्धा सॉल्व्ह केले डायरेक्टली तरी चालेल. आणि जे आता BE इलेक्ट्रिकल आहे त्यांचं आता सध्या रिसेंटली ट्रान्सकोची एक्झाम झालेली आहे, त्यांना ते असं मी गृहीत धरतो की त्यांची थिअरॉटिकल नॉलेज हे चांगलं असेलच, तर त्यांनी डायरेक्टली MCQला स्टार्ट करायला काही हरकत नाही. किंवा तुमचा काहीच अभ्यास नसेल तर थोडंफार तुम्ही बेसिक जे असतं ते करू शकता. VK मेहतामध्ये बरंच काही उपलब्ध आहे पॉवर सिस्टीम रिलेटेड. VK मेहता, हांडा आणि राजपूत या 3-4 बुकमध्ये तुम्हाला प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला इथे याच्या टॉपिक वाईज मिळून जाईल, ठीक आहे. त्यानंतर बघा एक पॉवर सिस्टमचे एक अतिशय चांगलं बुक आहे अशफाक हुसेन, आणि एक कोठारीचं बुक आहे, तर कोठारीचं फेमस बुक आहे ते तुम्ही घेऊ शकता पॉवर सिस्टीम रिलेटेड. त्यानंतर AS अकॅडमीचे आहेत थोडेफार. AS अकॅडमी आणि मेड इझी पब्लिकेशनचे सुद्धा बुक्स अवेलेबल आहेत, तुमच्याकडे असतील तर तुम्ही यूज करू शकता. आणि प्रिव्हियस पेपर जे असतील तुमचे गेटचे असतील किंवा IAS लेवलचे असतील ते सगळे सॉल्व करा. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की त्याचा अतिशय उपयोग तुम्हाला इथे होऊ शकतो. ॲटलिस्ट थिअरीसाठी त्याचा उपयोग नक्कीच होऊ शकतो तुम्हाला, ठीक आहे. त्यानंतर बघा ऑब्जेक्टिव्हसाठी जर स्पेसिफिकली ऑब्जेक्टिव्हचा विचार केला तर ऑब्जेक्टिव्हमध्ये JB गुप्ता मी नेहमी रेकमेंड करत असतो. JB गुप्ता, VK मेहता आणि बाकी हांडा आणि राजपूतचं सुद्धा बुक येतं. किंवा मग स्पेशल काही बुक्स असतील एक्झाम ओरिएंटेड, जेनकोचे एक्झाम, ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता ऑब्जेक्टिव्हसाठी, ठीक आहे. तर मी एक डिटेल आपला सिलेबसवर सुद्धा व्हिडिओ आहे, तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला लिंक देतो आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघा. त्यामध्ये आपण सगळा सिलेबस कव्हर केलेला आहे, पण तो ॲप्टिट्यूड, रिझनिंग आणि इलेक्ट्रिकलचा आपण कव्हर केलेला आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा बेसिक इलेक्ट्रिकल, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स, पॉवर सिस्टीम, नेटवर्क ॲनालिसिस, त्यानंतर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, बेसिक इलेक्ट्रॉनिक, स्विचगेअर अँड प्रोटेक्शन, त्यानंतर इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स, मटेरियल्स, इंजिनिअरिंग मटेरियल्ससुद्धा महत्त्वाचं, त्यावर सुद्धा एखादा प्रश्न ते विचारू शकतात.
त्यानंतर बघा कंट्रोल सिस्टीम, ठीक आहे. हे 5-6 टॉपिक्स आहे महत्त्वाचे, ते तुम्हाला करणं अपेक्षित आहे. एकंदरीत तुम्हाला इथे असा अभ्यास असणं आवश्यक आहे. तुम्हाला जे काही आता 1.5 महिना किंवा 2 महिने आपल्याकडे शिल्लक आहे, साधारण 1.5 महिना शिल्लक आहे, त्यामध्ये हे महत्त्वाचे टॉपिक्स आहे तुम्हाला करणं भाग आहे. कट ऑफ मी ऑलरेडी एक्सपेक्टेड सांगितलेलं आहे की 90+ तुम्हाला जेईसाठी लागेल. हा मिनिमम स्कोअर आहे ओपन OBCसाठी. बाकी तुमचे जे वुमन रिझर्वेशन आहे, SC ST आहे, हे आहे, त्याच्यामध्ये 4-4, 5-5, 10-10 मार्काचा फरक पडू शकतो किंवा 10-10 मार्काचा बाकीच्या कॅटेगरीमध्ये OBCमध्ये 4 ते 5 मार्काचा फरक पडू शकतो. तो ते 90 जेईसाठी आणि 95+ तुम्हाला एईसाठी लागेल, ठीक आहे. हा सेफ स्कोअर आहे. याच्यावर एवढा तुम्हाला स्कोअर इथं आवश्यक आहे. सध्या हे टार्गेट करून तुम्ही अभ्यास करू शकता. आणि बाकी तुमचं जे काही कॅल्क्युलेशन आहे, जसं आता टेक्निकलचं मी नेहमी सांगत असतो की टेक्निकलमध्ये ॲटलिस्ट तुमचे 50 पैकी 25 ते 30 प्रश्न जर तुमचे बरोबर आले तर तुम्ही बऱ्यापैकी तुमचा स्कोअर तिकडे 66 पर्यंत जातो 110 पैकी. आणि नॉन टेक अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. मी विद्यार्थ्यांना तेच सांगतो, माझे जे मेंबर्स आहे किंवा माझ्याशी कनेक्टेड आहे, मी त्यांना तेच सांगतो की नॉन टेकचा अभ्यास हा डेली तुमचा ॲटलिस्ट 2 ते 3 तास असला पाहिजे. आपण नॉन टेकचा मार्क कमी असतात, त्याच्यामुळे आपण त्याला वेटेज कमी असते म्हणून नॉन टेकला दुर्लक्ष करतो आणि शेवटी कट ऑफमध्ये तेच कामात पडतं, सिलेक्शनमध्ये तेच कामात पडतं. मित्रांनो, टेक्निकलमध्ये विद्यार्थी हे ॲव्हरेजेस असतात, परंतु नॉन टेकचा अभ्यास ज्यांचा चांगला तर ते तिथे तुमचं सिलेक्शनचे चान्सेस वाढून जातात, ठीक आहे. टेक्निकल तर आवश्यकच आहे, नो डाऊट, पण तो नॉन टेकचा सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे, ठीक आहे. तर नॉन टेकमध्ये तुमचं ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. जे काही तुमच्याकडे बुक्स अवेलेबल असतील, तर RS अग्रवाल असेल किंवा बाकीचे तुमचे बुक्स मराठी याच्या रिलेटेड आवश्यक हे आपल्या बँकिंगचे बुक्स असतील, तुम्हाला बँकिंगचा तुम्ही कोर्स केला असेल ॲप्टी रिझनिंगचा, अतिशय चांगली गोष्ट आहे. कारण की विद्यार्थी अतिशय तयारीत आहे यावेळेस, कारण की आत्ता ट्रान्सफर झालेली आहे. वितरणसुद्धा एक्सपेक्टेड आहे, महावितरण आणि जेनकोचीसुद्धा ॲड आलेली आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी अतिशय तयारीमध्ये आहे. त्याच्यामुळे रिझनिंग आणि ॲप्टिट्यूडची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. जास्तीत जास्त एक्सप्लेनेशन जे काही चांगले व्हिडिओज अवेलेबल आहे यूट्यूबवर, त्यांच्याकडून गायडन्स घ्या, काही बुक्स रेफर करा आणि स्वतः सॉल्व करा. जास्तीत जास्त टेस्ट सिरीज आणि MCQ बेस्ड प्रश्न करा. की स्कोअर जो असतो तो तुम्हाला 30 प्रश्न तुमचे 25 to 30 प्रश्न तुमचे याच्यामध्ये बरोबर आले पाहिजे. टेक्निकलमध्ये म्हणजे तुमचे 65 पर्यंत टेक्निकल होतो 110 पैकी. आणि तुमचे जे काही आपले 80 प्रश्न असतात नॉन टेकचे, त्याच्यामध्ये तुम्हाला 40 मार्क्स असतात. 40 पैकी तुम्हाला ॲटलिस्ट 30 मार्क्स तिथे आले पाहिजे. म्हणजे हा इन अँड ॲव्हरेज तुमचा एक टार्गेट असलं पाहिजे. 40 पैकी 40 बरोबर आलं तर फारच चांगलं, परंतु हे सहसा होत नाही, कारण की थोडंफार तिथे ॲप्टिट्यूडचे 4-5 प्रश्न ते अतिशय जास्त किचकट विचारू शकतात. आणि रिझनिंगमध्ये सुद्धा पझल्स वगैरे मागे थोडे कठीण विचारले होते महाट्रान्सकोमध्ये, त्या रिलेटेड तसे प्रश्न तुमचे येऊ शकतात. आणि मराठीचं असं आहे की मराठीमध्ये कन्फर्म सांगणं कठीण आहे. जे सिलेबस आहे ते सगळं ग्रामॅटिकल राहतं, ग्रामरचा राहतो भाग, सगळा व्याकरणचा भाग राहतो, पण तो त्याच्यामध्ये ते पॅसेज, नंतर ते तुमचे एरर डिटेक्शन सेंटेन्समधलं किंवा मग बाकीचे प्रश्न विचारू शकतात. त्याच्यामुळे तुमचा ग्रामरचा भाग तर असलाच पाहिजे. समानार्थी विरुद्धार्थी असेल, तुम्हाला मराठीचा अभ्यास तुम्ही नाही केला तरी चालेल, कारण ते सगळं जनरल विचारतात. त्यामध्ये ॲप्टिट्यूड रिझनिंग अतिशय महत्त्वाचं आहे नॉन टेकसाठी. त्याच्यावर तुमचा स्कोअर डिपेंड आहे सगळा. आणि पॉवर सिस्टीम, नेटवर्क ॲनालिसिस, मशीन्स आणि मेजरमेंट्स हे 3-4 टॉपिक जे आहे हे तुम्हाला अतिशय महत्त्वाचे करणं भाग आहे. ज्यांना कमी ड्युरेशनमध्ये असेल अभ्यास करायचा असेल त्यांना, ठीक आहे. आणि बाकी कशाचाच विचार करायचा नाही, निगेटिव्ह गोष्टीमध्ये जायचं नाही. मी बघतो आहे की बरेच विद्यार्थी कसं असते की आपलं जे फ्रेंड सर्कल असते, कधी कधी आपले रिलेटिव्ह असतात, मला काही प्रश्न विद्यार्थ्यांचे येतात, त्याच्यावरून मी तुम्हाला सांगतो आहे की निगेटिव्ह गोष्टींमध्ये जाऊ नका. ॲक्च्युली आपला अभ्यास जो आहे आपल्या हाती असतो, आपल्या हाती जे आहे ते आपण करायला पाहिजे. आणि बाकी निगेटिव्ह गोष्टींपासून दूर राहायला पाहिजे, निगेटिव्ह फ्रेंड सर्कलपासून दूर राहायला पाहिजे. आणि विनाकारणचे जे काही डिस्कशन चालतात त्यापासून दूर राहायला पाहिजे. आपल्या अभ्यासावर आपण फोकस केलं पाहिजे. आणि जे माझं गायडन्स जे आहे ते आतापर्यंत तुम्हाला मिळत आलेलं आहे आणि पुढेसुद्धा मिळत राहणार आहे. त्याच्यामुळे जे काही मी आता तुम्हाला जे काही सांगितलेलं आहे कॅल्क्युलेशन, त्यावर तुम्ही लक्ष द्यावं आणि त्यानुसार अभ्यास केला तर तुम्हाला नक्की यश मिळेल. मित्रांनो, जे काही तुमचे प्रश्न असतील परत मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, यावर मी तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न करेल, ठीक आहे. तर आशा करतो मित्रांनो की बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आलं असेल, बऱ्यापैकी तुम्हाला गाईडलाईन मिळाली असेल पुढच्या एक्झाम करता. आपलं टेलिग्राम चॅनल आहे इंजिनियर अमोल चॅनल म्हणून, इंजिनियर अमोल म्हणून तुम्ही सर्च करू शकता. तुम्हाला त्यावर बरीचशी आपण अपडेट्स द्यायचा प्रयत्न करतो, बरेचसे PDF शेअर करायचा प्रयत्न करतो. तर तिथे तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जे काही प्रत्येक गोष्ट मी व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही ते मी तुम्हाला गाईडलाईन्स तिथे देत राहतो, ठीक आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा अतिशय महत्त्वाची ही माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला इंजिनियर अमोल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करून ठेवा, जेणेकरून वरचेवर जे महत्त्वाचे अपडेट्स पुढे येणार आहे ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.